आपल्या सर्वांना माहीतच आहे की रोपाच्या उत्तम वाढीसाठी लागणाऱ्या 16 पोषक तत्वापैकी रोपाला कॅल्शियमचीही प्रामुख्याने गरज भासते. कारण कॅल्शियममुळे रोपांच्या आतल्या शिरा तयार होतात, मुळांना मजबूती येते आणि पानांचा आकारसुद्धा वाढतो. आपण रोपांना जे कंपोस्ट खत देतो त्यातून फार कमी प्रमाणामध्ये रोपांना कॅल्शियम मिळते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे रोपाची पानं दुमडतात, पानाचा आकार लहान होतो आणि अशावेळी रोपांना योग्य त्या प्रमाणात कॅल्शियम देणे गरजेचे असते. अंड्याच्या टरफलांमुळे योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळण्यास मदत होते. त्यामुळे अंडी वापरून झाल्यावर ही टरफलं साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन कडक सुकवून आपण रोपांना कॅल्शियम मिळण्यासाठी अंड्यांच्या टरफलाचा वापर करू शकतो. अंडी वापरून झाल्यावर अंड्याची टरफलं धुवून घेणं खूपच आवश्यक असतं. कारण अंड्यांमध्ये असलेल्या द्रावणाचा जर मातीशी संपर्क आला तर मातीत बुरशी होऊ शकते किंवा काही वेळेला उपद्रवी अळ्याही मातीत होण्याची दाट शक्यता असल्याकारणाने अंड्याची टरफलं स्वच्छ धुवून कडक सुकवून मगच ती रोपांना वापरावी. अंडी उकडल्यानंतर जे पाणी उरते ते थंड करून गाळून घेऊन त्यात दुप्पट साधे पाणी मिसळून आपण एक उत्तम खत म्हणूनही रोपांना देऊ शकतो. या पाण्याचा फवारा कधीही करू नये. अंड्याची टरफलं वापरताना ती स्वच्छ धुवून कडक सुकवून मिक्सरमध्ये त्याची पावडर करून किंवा हाताने त्याचा चुरा करून आपण रोपांना देऊ शकतो. अंड्याच्या टरफलांचा हाताने चुरा करून जेव्हा आपण मातीत देतो तेव्हा त्याचे विघटन होण्यासाठी काही महिने लागतात आणि त्यामुळे हळूहळू रोपांना योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळण्यास अंड्याच्या टरफलांचा खूप चांगला उपयोग होतो. रोपाच्या उत्तम वाढीसाठी लागणाऱ्या 16 पोषक तत्वांपैकी नायट्रोजन, पोटॅशियम व फॉस्फरस या प्रथम पोषक तत्वांसोबतच रोपांना कॅल्शियमचीही खूप गरज असते आणि यामुळे अंड्यांच्या टरफलांचा चुरा आणि चहा पावडर या दोन्हीचं मिक्सचर करून जर आपण रोपांना दिलं तर रोपांना नायट्रोजन, पोटॅशियम व फॉस्फरससोबत कॅल्शियमही योग्य प्रमाणात मिळण्यास मदत होते. या अंड्याच्या टरफलांचा उपयोग आपण टोमॅटो व कढीपत्ता यांसारख्या भाजीपालांच्या रोपांसाठीही करू शकतो.